आज एंजलला अजिबात बरं वाटत नव्हतं. रात्रभर तिला खूप ताप आणि सर्दी होती. त्यामुळे आज मी तिला स्कूलला नाही पाठवलं आणि दुपारी तिने जेवणही व्यवस्थित केलं नव्हतं. मग तिला मी विचारलं की काय खायचं तुला? तर ती म्हणली की मम्मा कॉर्नस्टिक बनव ना. एकदा मी तिला टिफिनला दिल्या होत्या असंच बनवून. मग म्हणलं चला बनवूया. त्यानिमित्ताने तिच्या पोटात थोडं तरी काहीतरी जाईल. सोबतीला तिलाही घेतलं. पहिलं तर मक्याचं कणीस हे उकडून घेतलं. त्यानंतर त्याचे दाणे बाजूला केले आणि मग टूथपिकचं पहिलं टोक मी थोडंसं कैचीने कट करून घेतलं आणि त्यामध्ये मग एक एक करून सगळे कॉर्न्स मी असे लावून घेतले आणि त्यासोबतच तीसुद्धा मला हेल्प करत होती. त्यानिमित्ताने तिचं मन रमत होतं आणि ती एन्जॉयसुद्धा करत होती. त्यानंतर तिला तसंच खायला दिलं आणि मग थोडंसं त्यावरून मीठ टाकलं कारण चाट मसाला तिला नको होता. नेहमी तर मी त्यावर लिंबू पिळते, थोडीशी मिरची पावडर आणि थोडा चाट मसाला टाकते तर आणखी छान लागतं. जर तुमचं बाळ तसं खात असेल तर तुम्हीही देऊ शकता, पण आत्ता तिच्या तोंडाला चवच नव्हती त्यामुळे मी तिला एकदम सिंपल दिलं जेणेकरून ती थोडं तरी खाईल. त्यानंतर मग थोडीशी मस्ती चालली होती तिची, जरा मूडमध्ये आली होती. दुपारी औषध पाजून झोपवलं होतं तिला. झोपेतून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटत होती. त्यानंतर मग थोडा खेळायचा मूड झाला. मग आम्ही पझल खेळलो आणि मग तेच पझल तिने त्याचा पसारा करून तिनेच स्वतःच आवरत होती. एंजलचं एक विशेष आहे की ती अशी थोडी आजारी पडली ना तर ती अशी अजिबात अंगाला धरून नाही राहत. ती खेळते सुद्धा, पण जर खूप जास्त आजारी पडली ना तर ती मला अजिबात नाही सोडत. कंटिन्यू तिला घेऊन बसावं लागतं. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.